हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आता एमपीएससी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा जी 28 सप्टेंबरला होणार आहे, त्याच्याकरिता प्रिपरेशनसाठी आता फक्त लास्टचे 2 महिने राहिले आहेत. आणि जरी तो कॅन्डिडेट ॲज अ बिगिनर म्हणून पेपर देत असेल, दॅट इज त्याचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, किंवा ऑलरेडी अटेम्प्टवाला कॅन्डिडेट असेल, दोघांची पण जी कंडिशन आहे ना, या टाईमला सिमिलर आहे. आणि जर तुम्ही हे जे लास्टचे 2 मंथ्सला कसे युटिलाइज करता, त्याच्या अकॉर्डिंग 2 आउटकम होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. सर्वात आधी, जर तुम्ही त्या वेळेला कामली ॲज वेल ॲज अ करेक्टली युटिलाइज केलं, तर कुठं ना कुठं तुमचे जे रिवॉर्ड्स आहेत या तुमचा जो आउटकम आहे तो कुठं ना कुठं नेहमी पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस वाढून जातात. पण या 2 मंथला तुम्ही मेस्टअप केलं आणि घाबरून गेले, तर कुठं ना कुठं तुमच्या आयुष्याचा जो 1 वर्ष आहे, त्याचाच अर्थ तुमचा जो एक अटेम आहे तो तुम्हाला कॉस्ट करू शकतो. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवर्षी ना एमपीएससीची हे पेपर आहेत ना, लाखो ॲस्पिरंट थ्रू दिले जाते. त्याचबरोबर जर नंबर ऑफ पोस्ट बघितले सिलेक्शनचे, ते 400 ते 500च्या रेंजमध्ये असतात. आता हे सर्व गोष्टी ऐकून तुम्ही घाबरून थोडे गेले असणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरीही कितीही मुलांनी पेपर दिलं या कितीही पोस्ट राहिले सिलेक्शनचे, तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्हाला फक्त एकच सीट पाहिजे. अँड ऑलवेज रिमेंबर अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह दॅट की तुम्ही तो पर्सन असू शकता अँड येस, यू कॅन बी द कॅन्डिडेट. पण आता या क्रुशल टाईममध्ये ना खूप सारे ॲस्पिरंट काही चुका करतात. त्याच्यामधून एक आहे, काही ॲस्पिरंट जे दे जस्ट ट्राय टू फोकस ऑन अ कट ऑफ. त्यांनी कट ऑफला ॲज अ बेंचमार्क फॉर द प्रिपरेशन ऑफ अ प्रिलिम्स असं कन्सिडर करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तो कट ऑफ 70 असो या 170 असो, काहीही कट ऑफ राहिला तरी पण अमाऊंट ऑफ एफर्ट्स किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी, हार्डवर्क, ठीक आहे, डिसिप्लिन, ती सेमच अमाऊंट लागणार आहे. ठीक आहे, कितीही कट ऑफ गेला तुम्हाला तितकंच अभ्यास करावा लागेल. सो अननेसेसरीली किती कट ऑफ जाणार याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. त्याचबरोबर हे 2 मंथला चांगल्याने प्लॅन केलं तर ते कुठं ना कुठं तुमच्यासाठी गेम चेंजर म्हणून ॲक्ट करू शकतात. सो हे 60 डेजमध्ये प्रॉपरली जितकं पण तुमचं सिलेबस आहे त्याला कंप्लीट करण्याकडे लक्ष द्यायचं, चांगलं रिव्हिजन करायचं, त्याचबरोबर टेस्ट द्यायची. नंतर याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो तुमचा डेली शेड्यूल राहणार आहे त्याला प्रॉपरली बनवायचं. ठीक आहे, प्रॉपरली प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं. आणि थर्ड, तुम्ही काय करत आहे त्याच्याकडे तुमचं चांगल्याने लक्ष राहायला पाहिजे. दॅट इज तुमची जे प्रोग्रेस आहे त्याला चांगल्याने ट्रॅक करायचं. हे सर्व झालं एक ओव्हरव्ह्यू प्लॅनिंगचं. पण कितीही झालं तरी आता ह्या 2 महिन्यामध्ये ना सर्व मुलांच्या मनात काही ना काही इनसेक्युरिटीज डेफिनेटली असणार. त्याच्या एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की काही मुलं म्हणणार की माझं सिलेबस नाही झालं, काही म्हणणार अरे सिलेबस झालं पण माझं रिव्हिजन होत नाही आहे. काही मुलांनी टेस्ट अटेम्प्ट केले असेल, काहींना कमी स्कोअर येत असेल, तर काही मुलांनी आतापर्यंत कुठलेही प्रकारचे टेस्ट नसेल दिले. इवन देर आर सर्टन कॅन्डिडेट ज्यांना सीसॅटची पण भीती आहे की माझ्याने 66 मार्क्स होणार की नाही. आणि ॲज अ जनरेशन आपल्याला सर्व मुलांना माहिती आहे की आपण ज्या जनरेशनमध्ये राहतो, ठीक आहे, तर डिस्ट्रॅक्शन आणि अँशियसनेस ते सर्वांच्या मनात ऑल टाईम असते. ठीक आहे, म्हणू शकतो डिस्ट्रॅक्टेड असतो, अँशियस तर असणारच. आता पेपर जवळ आला आहे आणि काही मुलांच्या मनात असेल की राहू दे, अभ्यास नाही झालाय, अटेम्प्ट स्किप करून घेतो. आता हे इनसेक्युरिटीज डेफिनेटली तुमच्या मनात असणार. आता याचं सोल्युशन आपण काही स्लाइड्समध्ये बघू. आणि त्याच्या आधी करंट अफेअर फॉर एमपीएससी प्रिलिम्स त्याच्याकरिता आम्ही आमच्याकडून एक बुकलेट आणलेली आहे. काही मुलांनी ही बुकलेट आधीच घेतली कारण की याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या बुकलेटमध्ये आपण 2024 ऑगस्ट, ठीक आहे, टू मे 2025 पर्यंत पूर्ण एंटायर करंट अफेअर कव्हर केलेला आहे. आता मेच्या नंतर नेक्स्ट ऑगस्ट, दॅट इज ऑगस्ट 2025 पर्यंतचं जितकं पण करंट अफेअर आहे ते आम्ही ज्या मुलांनी ही बुकलेट घेतली आहे त्यांना आम्ही सेपरेटली तसं पण सेंड करू. ठीक आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ही जे करंट अफेअर आहे ऑफ जून मंथ
ती आलेली आहे. मी हे यांचं सर्वांचं सॅम्पल तुम्हाला आता दाखवणार, पण त्याच्या आधी हे ऐकून घ्या की करंट अफेअर जून मंथची आलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर PYQची बुकलेट जी आहे ती लवकरच आणणार आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड एक मेजर अनाउन्समेंट जे राहणार आहे टेस्ट रिलेटेड, ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण एकदा बुकलेटची सॅम्पल बघून घेऊया. सो ही आहे आपली करंट अफेअरची बुकलेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी जितके पण PYQ झाले आहेत पर्टिक्युलर टॉपिक्सला, ठीक आहे, ही बुकलेट PYQ अनालिसिस नंतर बनली आहे. सो जितके पण PYQ झाले आहे पर्टिक्युलर टॉपिकचे ते आम्ही पहिले कव्हर केले. त्याच्यानंतर सपोज वी आर कन्सिडरिंग गव्हर्नमेंट स्कीम, देन वी डिस्कस एंटायर गव्हर्नमेंट स्कीम्स. ओके. त्याच्यानंतर आता रिपोर्ट अँड इंडेक्सेसवर प्रश्न येतात, तर पहिले PYQचे क्वेश्चन्स मेन्शन केले आहेत, त्याच्यानंतर रिपोर्ट अँड इंडेक्सेस कव्हर केले आहेत, मग बुक्स अँड ऑथर अँड रेस्ट ऑफ द सेक्शन झालं. ठीक आहे. तर तुम्ही याला बघू शकता. याची सॅम्पल PDF जी आहे टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. ज्यांना बघायचं असेल ते बघू शकता. ज्यांना परचेस करायची असेल त्याची लिंक जी आहे मी पिन कमेंटमध्ये मेन्शन करून घेणार. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग जी आपली जूनची मॅगझिन आहे. ओके. ही आहे आपली जूनची मॅगझिन. तर याच्यात मी तुम्हाला सांगून देते की कशा प्रकारे आपण कव्हर केलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आता मेन्स जी आहे ती आपली रिटन फॉर्ममध्ये होणार आहे. सो ही जे बुकलेट आहे ते प्री प्लस मेन्स पर्स्पेक्टिव्हनी डिझाईन केलेली आहेत. दिस इज अ इंडेक्स पेज. ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला मी नेहमी सांगते की आपलं जो आहे सिलेबस माहिती होणे गरजेचे आहे. तर सपोज वी आर कन्सिडरिंग GS1, तर सब्जेक्ट वाईज सिलेबस वाईज जे आहे ते आपण करंट अफेअर कव्हर केलेलं आहे. सपोज वी आर कन्सिडरिंग इंडियन कल्चर, तर इंडियन कल्चरमध्ये जून मंथमध्ये काय काय करंट अफेअर होते ते आपण कव्हर केलेले आहेत. मग मॉडर्न हिस्ट्री झालं, त्याचबरोबर बाकी हे सर्व सब्जेक्ट्स. ठीक आहे. ही मॅगझिन आहे ही सर्व मुलांसाठी आम्ही फ्रीली अवेलेबल करून देतो. तर त्याच्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलवरून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा याची मी जे लिंक आहे ती सर्व कमेंट सेक्शनमध्ये अवेलेबल करून देणार. ठीक आहे. एंटायर बुकलेट जी आहे आपल्या सिलेबसला कन्सिडर करून बनवलेली आहे. इफ यू आर कन्सिडरिंग पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, तर 2025 जूनमध्ये जितके करंट अफेअर आले आहेत त्या टॉपिक रिलेटेड त्याला आपण कव्हर केलेलं आहे. मेन्स आणि प्री पॉईंट ऑफ व्ह्यूने बनलेली आहे. ज्या मुलांनी करंट अफेअरची जी बुकलेट आहे, ठीक आहे, ती परचेस केली असेल त्या सर्व मुलांना मी स्वतः जे आहे ईमेल करून घेणार ही आपली जून मंथची करंट अफेअरची बुकलेट. आणि बाकीची मुलं आहेत त्यांनी ही बुकलेट ॲक्सेस करू शकतात टेलिग्राम चॅनलवर. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मला तुम्हाला सांगायची आहे ते आहे आपल्या पुढचं नेक्स्ट मंथचं प्लॅन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जस्ट अ सेकंड मी तुम्हाला दाखवते. तर बघा, खूप सारे मुलांना एक क्वेश्चन नेहमी होते की मॅम क्वेश्चन्स हवे आहेत आम्हाला फॉर अ प्रॅक्टिस. ठीक आहे. आणि त्यांना सेक्शनल टेस्ट हवी होती सेक्शन वाईज. ठीक आहे. इफ यू आर कन्सिडरिंग पॉलिटीमधलं सपोज आपण प्रिॲम्बल लेसन शिकत आहोत तर प्रिॲम्बलवरचे क्वेश्चन हवे होते. ठीक आहे. अशा टाईपचे जे काही त्याला सेक्शनल हवे होते तर याचं सोल्युशन आम्ही घेऊन आणलेलो आहोत. तर सर्वात आधी फ्रॉम नेक्स्ट मंथ, दॅट इज फ्रॉम ऑगस्ट, आपण जे आहे एक सिरीज रन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण एंटायर सिलेबस जे आहे MCQ फॉर्मॅटमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. याचा जो टाइम टेबल आहे मी चॅनलवर, इव्हन टेलिग्रामवर, इव्हन यूट्यूबच्या पोस्टवर सर्व याच्यात अपलोड करून घेईल. तर तुम्हाला काय करायचं राहणार, सपोज फर्स्ट वीकमध्ये आपण जे आहोत फर्स्ट लेक्चरमध्ये इफ यू आर कन्सिडरिंग पॉलिटीमधलं प्रिॲम्बल लेसन, ठीक आहे, फंडामेंटल राईट लेसन. सो मी टाइम टेबल आधीच पब्लिश करून घेणार. सो त्या टाइम टेबलला काय करायचं आहे, फॉलो, म्हणजे ज्या मुलांना फॉलो करायचं आहे त्या हिशोबाने ते करू शकतात. ज्या मुलांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे ते येऊन डायरेक्ट टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. तर या सपोज वी आर कन्सिडरिंग प्रिॲम्बल अँड फंडामेंटल राईट, तर प्रिॲम्बल अँड फंडामेंटल राईटचं क्वेश्चन जे राहणार ते आपण डिस्कस करू. तुम्हाला काय करायचं आहे, OMR शीट घ्यायची आहे. ठीक आहे. OMR शीटला पकडून आन्सर्स अटेम्प्ट करायचे आहेत. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आता हे क्वेश्चन जे राहणार त्यांची जे PDF आहे ते मी तुम्हाला अवेलेबल करून देणार. सो डोंट वरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला पहिले अभ्यास करायचा आहे आणि त्याची येऊन टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. ठीक आहे. हे सर्व मुलांसाठी फ्री आहे फ्रॉम अवर साईड. ठीक आहे. सो दॅट आम्हाला आमच्या जितके पण मुलं आहेत आम्हाला फॉलो करत आहेत फ्रॉम अ लॉंग टाईम, वी वॉन्ट एव्हरीवन शुड गेट सिलेक्टेड अँड एव्हरीवन शुड फर्स्टली जे आपली फर्स्ट स्टेज आहे ते तर डेफिनेटली क्लिअर करायला पाहिजे. सो नेक्स्ट स्टेजसाठी आपण सोबत राहूच तसं, पण फर्स्ट स्टेज आपली प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी आम्ही सेक्शनल टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. PDF अँड लेक्चर्स, सोल्युशन लेक्चर्स सर्व मी आणणार आहे. ऑगस्टपासून आपली ते सिरीज स्टार्ट होणार आहे. सो बी कनेक्टेड विथ अस. ठीक आहे. टाइम टेबल
पूर्ण येऊन जाणार आहे, टाइम टेबलला प्रिपेअर करायचं आणि मग नंतर येऊन टेस्ट द्यायची. ह्या ऑलरेडी ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते डायरेक्ट येऊन टेस्ट देऊ शकतात. ठीक आहे, व्हिडिओज येणार आहेत, PDF पण लवकरच प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, आणि बुक जे आहे मी ऑलरेडी अनाउन्स केलं, करंट अफेअरची बुकलेट अवेलेबल केली. सेकंड PYQ बुकलेट लवकरच येणार आहे. आणि थर्ड जून मंथचा जो करंट अफेअर आहे सर्वांसाठी आम्ही फ्रीली अवेलेबल करून दिलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. दॅट्स इट, सर्व अनाउन्समेंट झाले. नाव कमिंग टू अवर मेन डिस्कशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, लॉट्स ऑफ इनसेक्युरिटीज आहे सर्व मुलांच्या मनामध्ये. तर आता त्याला आपण डील कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी सिलेबस कम्प्लिशनकडे जाऊ. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी सिलेबस कधी पण कम्प्लीट होत नाही. कधी ना कधी आपल्या मनात नेहमी राहते की काश मी XYZ टॉपिक पण प्रिपेअर केला असता. ठीक आहे, असं सर्वच मुलांच्या मनात राहते. तर सिलेबस कम्प्लिशन होत नाही हे थोडं पॉईंट कन्सिडर करून घ्यायचं. फक्त इतकं असते की आपल्याला जितके पुस्तकं आहेत ते आपण कंप्लीट करतो. ठीक आहे, ॲज अ सिलेबस जो म्हणतो आपण, ठीक आहे, तो सहसा कंप्लीट होत नाही. ठीक आहे. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला अराउंड 60 to 70 क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, नेट करेक्ट जर तुमचं 60 to 70च्या रेंजमध्ये राहिलं, सो यू कॅन म्हणजे आपण म्हणू शकतो इझिली पास द प्रिलिम्स. तर आता हे दोन जे आहे तुम्हाला अचीव करायचे असेल तर काय करावं लागेल, तुमचं टार्गेट राहायला पाहिजे की जितके सब्जेक्ट्स आहेत त्याला चांगल्याने पहिले करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर या सब्जेक्ट्समधून पण जे इम्पॉर्टंट थीम्स आहेत, ज्या टॉपिक्सवर MPSC दरवर्ष फोकस देऊन प्रश्न विचारते, ज्याचं डिस्कशन आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेतलं आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण मेन्शन केलं आहे. इफ यू आर कन्सिडरिंग सपोज दिस टॉपिक, या टॉपिकमधून किती क्वेश्चन्स आलेले आहेत 2013 to 2024च्या कालावधीमध्ये ते सर्व डिस्कस केलं. याची PDF पण मी तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे टेलिग्राम चॅनलवर. तर हे पण एकदा जाऊन बघून घ्याल. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट होऊन जाते. सो तुम्हाला एक टॉपिक समजणार कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि किती वेट त्याच्यामध्ये द्यायचं आहे. सेकंड टेन्शन आहे तुम्हाला रिव्हिजनची. आता रिव्हिजनबद्दल खूप मुलांना मिसकन्सेप्शन असतात. रिरीडिंग करतात मुलं. ठीक आहे, रिरीडिंगच्या नावाखाली कंप्लीट पुस्तक डबल वाचून घेतात. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं, रीडिंग करणे इट इज सेम ॲज क्रिएटिंग अ अवेअरनेस ऑर फॅमिलॅरिटी विथ द टॉपिक. सो रिव्हिजन करण्याची एक प्रॉपर मेथड असते ज्याला आपण ॲक्टिव्ह रिकॉल मेथड म्हणतो. आणि ती मेथड कशी आहे त्याच्या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ आणलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघून घ्या. त्या हिशोबाने तुम्ही रिव्हिजन करा, तुम्हाला डेफिनेटली ती हेल्पफुल राहणार. नाऊ कमिंग टुवर्ड द टेस्ट. आता टेस्टमध्ये काय आहे, डोंट फोकस टू मच ऑन युअर स्कोर. ठीक आहे, आता तुम्ही कितीही कमी स्कोर आला असेल डझंट मॅटर, तो तुमचा फायनल एक्झाम नाही आहे. डे जो आहे आपला, ठीक आहे, तो आहे आपला 28 सप्टेंबरला. सो 28 सप्टेंबरला किती मार्क्स आणतात ते महत्त्वाचं आहे. आता स्कोरकडे लक्ष देऊनही काही फायदा नाही. आता फक्त इम्पॉर्टंट होऊन जाते जे पण तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करत आहे, ठीक आहे, त्याला प्रॉपरली रिव्ह्यू करायचं. कुठले सिली मिस्टेक तुमच्यानी होत असेल त्याला ॲनालाइज करायचं. ठीक आहे, आणि टेस्ट देताना तुमचे वीक एरियाज जे आहेत त्याला पण आयडेंटिफाय करायचं. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्ही टेस्ट देताय त्याला 2 घंट्याच्या टाईम कालावधीतच द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे सपोज 10 ते 12 आपला प्रिलिमचा पेपर असतो, तर त्याच टाइम पिरियडमध्ये बसायचं आणि पेपर अटेम्प्ट करायचा. ठीक आहे, आता हे 2 महिन्यामध्ये ॲटलिस्ट तुमच्या सर्वांकडून ॲटलिस्ट 5 फुल लेंथ मॉक टेस्ट व्हायलाच पाहिजे. सेक्शनलची टेन्शन नको घ्या, सेक्शनल मी तुम्हाला तसं पण प्रोव्हाइड करणार आहे. सो ज्या मुलांनी घेतलं असेल फारच छान, पण ज्या मुलांकडे नाही आहे त्यांच्याकडे मी अवेलेबल करून देणार आहे. व्हिडिओज सांगितलंच मी तुम्हाला आता ऑगस्टपासून जे येणार आहेत. सो फुल लेंथ मॉक तर तुम्हाला कुठूनही अरेंज करून द्यावं लागेल. ठीक आहे, मस्ट होऊन जातात. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग राहिली CSATची गोष्ट. तर CSATमध्ये रिझनिंग, मॅथ्स, कंपॅरिझन आणि डिसिजन मेकिंग येते. आता याला पण आपण 100% स्किप करू नाही शकत. डोंट लिव्ह एनी टॉपिक कम्प्लिटली अँड डोंट इग्नोर द सब्जेक्ट ऑफ अ CSAT. काही मुलांचं CSATमध्ये 66 मार्क्स स्कोर करणं पण अवघड होऊन जाते. आणि CSATला कसं करायचं आहे, का प्लॅनिंग करायची आहे, मी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या. खूप सारे मुलांना वाटत असेल की मॅम तुम्ही डिस्कस नाही करताय, अगर मी सर्व टॉपिक्स इथेच डिस्कस करेल तर हा व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल. सो मी याच्या आधी खूप व्हिडिओ आणलेले आहे ज्याच्यामध्ये आपण हे सर्व मायन्यूट डिटेल डिस्कस केलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओच्या एंडपर्यंत आपण एक रिव्हिजन प्लॅन जो आहे तो डिस्कस करू. नाऊ डिस्ट्रॅक्शन आणि अँशियसनेसचं काय करायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यू आर अ सिरियस कॅन्डिडेट अँड यू हॅव स्टडीड वेल.
सो फोकस करा की तुमचे जेवढे दिवस आहेत त्याला प्रॉपरली युटिलाइज करायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी चांगल्याने अभ्यास करत आहात तर तुमचा रिझल्ट पण तो चांगलाच येणार. आणि काही मुलांच्या मनात असेल की दे शुड स्किप द अटेम्प्ट. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, नेक्स्ट इयर, ठीक आहे, आफ्टर 12 महिन्यानंतर काय गॅरंटी आहे की तुम्ही रेडी राहणार पेपरसाठी. ठीक आहे, मग परत तुमच्या मनात येणार 2026चा अटेम्प्ट मी स्किप करून घेणार, आणि हे अगेन अँड अगेन स्किपवाला मनात नेहमीच राहणार. सो स्किपिंगवाला अटेम्प्ट जो मनात थॉट येतो ना त्याला नेहमीसाठी बंद करून घ्या. काही स्किप नाही करायचं आहे, अभ्यास केलेला आहे तुम्ही चांगल्याने. फक्त आता घाबरून नाही जायचं आहे. आता 2 महिन्यामध्ये प्रॉपरली प्लॅनिंग करून त्याला युटिलाइज करायचं आहे. बिकॉज टाइम इज नाऊ अँड यू विल डेफिनेटली क्लिअर द प्रिलिम्स, हे मनात नेहमी ठेवायचं आहे. आणि आता हे लास्टचे 2 महिन्यामध्ये इनकम्प्लीट सिलेबसला करणं, टेस्ट आणि रिव्हिजन. ठीक आहे, याची एक सायकल चांगल्याने मेंटेन करायची. आता ते कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. जे काही इनकम्प्लीट सिलेबस टॉपिक्स आहेत, ठीक आहे, त्याला आपण कन्सिडर केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डोंट इग्नोर एनी सब्जेक्ट. ठीक आहे, इफ कुठला पण सब्जेक्ट तुमचा इनकम्प्लीट असेल तर जो मी टार्गेटवाला एक व्हिडिओ आणलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये मी क्वेश्चन्स मेन्शन केले आहेत आणि टॉपिक मेन्शन केले आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आले त्या टॉपिकमधून ते मेन्शन केलेले आहेत. PYQ ॲनालिसिसच्या नंतर बनवलेला आहे तो. सो त्या व्हिडिओला जाऊन बघा. आणि जे टॉपिक्स तुमचे इनकम्प्लीट आहेत किंवा तुम्हाला वाटतंय तुमच्याने पूर्णपणे कव्हर नाही होणार, तर त्या टॉपिकसाठी काय करायचं, या त्या सब्जेक्टसाठी काय करायचं, ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या सब्जेक्ट्समधले फक्त ते टॉपिक ॲटलिस्ट त्या चांगल्याने करून जायचे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, 70 to 80 क्वेश्चन्स जे आहेत, ठीक आहे, अशाच टॉपिक्समधून येतात. ठीक आहे, जे रिपीटेडली MPSCने विचारलेले आहेत. सो त्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि जे 20 ते 30% प्रश्न राहणार, जे तुमच्या सर्वांसाठी सरप्रायझिंग एलिमेंट आहे, त्याच्याकडे विनाकारण वेळ द्यायचा नाही. जे व्हायचं आहे तेच होणार, जे नवीन पॅटर्न त्यांना इंट्रोड्यूस करायचे तेच करणार आहे. सो आपला फोकस राहणार 70 to 80 मार्क्स गेन करण्यासाठी. ठीक आहे, ते आहेत हे सर्व टॉपिक जे त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. नाव कमिंग टुवर्ड द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ते आहे फोकस मेंटेन ठेवणे. ठीक आहे, आणि मेंटेन ठेवणे फ्लुएन्सी इन एव्हरी सब्जेक्ट. ठीक आहे, पॉलिटीचा फंडामेंटल राईट असो, इकॉनॉमीचा मॉनिटरी पॉलिसी असो, ते सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर सायन्सचा बायोलॉजीचा कोर सब्जेक्ट असो की फिजिक्सचे फॉर्म्युले असो, जॉग्रफीचे लोकेशन्स असो की रिव्हर्स असो, प्रत्येक सब्जेक्ट्समधले जे मेन टॉपिक्स आहेत त्याच्यावर तर तुमची कमांड राहायलाच पाहिजे. ठीक आहे, सो इनकम्प्लीट सब्जेक्ट्समध्ये जे सब्जेक्ट्स नाही झाले हे तुम्हाला वाटते तुमच्याने होणार नाही, त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स करून घ्यायचे, याच्याकडे फोकस ठेवा. आणि प्रत्येक जे सब्जेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत त्या सब्जेक्ट्समधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्याला एक फ्लुएन्सीने या फोकस एरिया कन्सिडर करून पुढचे 2 महिन्यामध्ये प्लॅनिंग करा. नाऊ सेकंड पॉईंट, रिव्हिजन. तर रिव्हिजनमध्ये 90% ऑफ ॲस्पिरंट काय करतात, एक मेजर मिस्टेक करतात. एव्हरी इयर पॉलिटी, हिस्ट्री सारखे सब्जेक्ट्समधून त्यांना माहिती आहे जास्त वेळ क्वेश्चन्स येतात, तर त्या सब्जेक्ट्सकडे फोकस न करता असे सब्जेक्ट्स, सर्वात पहिले इन्व्हायरमेंट, सेकंड करंट अफेअर ज्याच्यामध्ये बहुत सारी अनसर्टिनिटी आहे, थर्ड झालं काही मिसलेनियस टॉपिक ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फारच कमी क्वेश्चन येतात, त्याच्याकडे तितकं लक्ष द्यायचं नाही. असं नाही की यांना इग्नोर करायचं, यांना पण करायचं, पण यांच्यामधले जे महत्त्वाचं आहे ते सर्व करायचं आहे. ठीक आहे, आता हे मी सांगत आहे ज्या मुलांचा अभ्यास नाही झालेला आहे. आणि ज्या मुलांचा झाला आहे, डेफिनेटली दे शुड इम्प्लिमेंट द प्लॅन अँड दे शुड इम्प्लिमेंट और दे शुड स्टडी ऑल द सब्जेक्ट्स विथ 100% डिवोशन और 100% सर्व सिलेबसचा कव्हरेज. ओके, तर आता रिव्हिजन प्लॅनमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, पहिले 30 दिवस जे आहेत तिथं तुमचा 70% ऑफ जो टाइम आहे तो तुमचा बॅकलॉग कंप्लीट करण्याकडे राहायला पाहिजे. आणि राहिलेले जो 30%चा टाइम आहे तो तुमचा रिव्हिजनवर फोकस राहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सेकंड हाफ जो राहील आपला 60 डेजचा, 30 डेज मधला, तर त्याच्यामध्ये 10% टाइम तुझं नवीन थिंग्समध्ये लक्ष द्यायचं आहे आणि 90% टाइम तुमचा फक्त रिव्हिजनकडे जायला पाहिजे. ॲक्टिव्ह रिकॉलवाली मी मेथड सांगितलेली आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण इंडेक्स थ्रू जे आहे रिवाईज करतो. ठीक आहे, तर त्याला वापरा, तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट राहणार, तुमच्या दिमागामध्ये ते लॉंग टाईमपर्यंत सस्टेन राहणार. नाव कमिंग टुवर्ड द थर्ड पॉईंट, ज्याच्यामध्ये आपण टेस्ट प्लस PYQ कडे लक्ष देऊ. तर जितके पण PYQs आहेत ना ऑफ ऑल द सब्जेक्ट्स,
ते तुमचे व्हायला पाहिजे. PYQचा व्हिडिओज मी आणलेला आहे चॅनलवर, तुम्ही सर्व PYQs बघू शकता. त्याचबरोबर आपली मी जशी सांगितली बुकलेट पण येणारच आहे PYQची. ठीक आहे, त्याला ऑगस्ट फर्स्ट वीक और मंथ एंड बुकलेट येऊन जाणार. PYQ विथ एंटायर टॉपिक वाईज क्वेश्चन्स, इव्हन ऑप्शनचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, जसं आपण चॅनलवर डिस्कस केलं त्याच हिशोबाने ते पूर्ण बुकलेट राहणार आहे. ठीक आहे, तर आता बुकलेट यायला वेळ आहे, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला PYQs तुमच्याकडे जो पण सोर्स अवेलेबल असेल त्याच्यातून करायचं आहे, किंवा चॅनलमध्ये व्हिडिओ आहेत त्याच्यातून तुम्ही करू शकता. नाऊ सेक्शनल डेस्क तुम्हाला द्यायची आहे, ॲटलिस्ट 1 तर राहायला पाहिजे फॉर एव्हरी सब्जेक्ट्स. आता मी जसं सांगितलं सेक्शनल्स आमच्याकडून आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत, तर तुम्ही त्याची वाट पाहू शकता. पण मी कधी पण सांगते, वाट पाहण्याच्या व्यतिरिक्त एक नेहमी लक्षात ठेवायचं, आपण आपल्याकडून जितके टेस्ट होत आहेत त्या आधी अटेम्प्ट करायचे. आणि सेकंड, मिनिमम 5 तुमचे जे आहेत फुल लेंथ मॉक राहायला पाहिजे. प्रत्येक फुल लेंथ मॉकला रिवाईज करायचं चांगलं आणि त्याचं प्रॉपरली अनालाइज करायचं. आणि आधी जसं सांगितलं, एनी टेस्ट शुड बी गिवन ॲट द एक्झाम लाईक कंडिशन. आणि त्याच्याने काय होणार, तुमचं जे मन आहे किंवा तुमचा जो माइंड आहे तो प्रॉपरली ट्रेन होऊन जाणार फॉर द एक्झाम. ठीक आहे, 10 ते 12 आपला पेपर असेल तर 10 ते 12 2 घंटे बसायचं, चांगल्याने पेपर द्यायचं. नंतर मग CSATचा सेकंड हाफ राहतो, CSATचं 3 ते 5 वाला स्लॉटमध्ये बसायचं आणि त्याच्यात मग पेपर द्यायचं. ओके, नाऊ लास्ट 2 मंथमध्ये तुमचं डेली शेड्यूल कसं राहायला पाहिजे. सो स्टार्टिंग फ्रॉम टुडे टू 28 सप्टेंबर दररोज ॲटलिस्ट 10 घंट्याची स्टडी जी आहे तुमची राहिली पाहिजे. आणि त्या स्टडी स्लॉटला तुम्ही 4 याच्यामध्ये डिवाइड करू शकता. ठीक आहे, तर पहिला स्लॉट 2 घंट्याचा, दॅट इज 10 ते 12. त्याच्यामध्ये ट्राय टू फोकस ऑन प्रॅक्टिसिंग द PYQ क्वेश्चन ॲज वेल एज ट्राय टू फोकस ऑन अटेम्प्टिंग द टेस्ट. ठीक आहे, एक्झाम लाईन कंडिशन OMR शीटचा यूज करून तुम्ही देऊ शकता. सेकंड हाफ जो राहणार 1 to 3:30 PM, त्याच्यामध्ये मेनली तुम्ही फोकस करू शकता तुमच्या GS स्टडीजमध्ये आणि करंट अफेअर प्रिपेअर करण्यासाठी. नेक्स्ट हाफ जो राहणार, मग गॅप वगैरे घेतलं, 4:30 वाजता वगैरे परत बसले, 7 वाजतापर्यंत परत आपण GS सब्जेक्ट करू शकतो. त्याच सब्जेक्टला कंटिन्यू करू शकतो या तुमचं दुसरं सब्जेक्ट करू शकतो, ते इंडिव्हिज्युअल पर्सननुसार व्हेरी करते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर करंट अफेअर करून घ्यायचं. ठीक आहे, 1 घंटा करंट अफेअर केला तरी मोर दॅन इनफ आहे. आता राहिला फोर्थ स्लॉट, ज्याच्यामध्ये 8 वाजतापासून 10:30 वाजतापर्यंत. ठीक आहे, तुमचं फोकस राहील रिव्हिजनकडे. आणि मग CSATला ज्या मुलांना नीड आहे ते CSAT करू शकतात अल्टरनेट डेज, और डिपेंड अपॉन तुमची किती CSATमध्ये कुठल्या स्टेजमध्ये आहे त्या हिशोबाने टाइम इन्व्हेस्ट करायचं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पूर्ण शेड्यूल डे वाईज, म्हणजे इन डे कसं राहायला पाहिजे. ठीक आहे, डेली शेड्यूलचं प्लॅनिंग सांगितलं. आणि टेस्टचं टायमिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 10 ते 12 आणि 3 ते 5 या टाईममध्ये तुम्ही ट्राय करायचं टेस्ट देण्यासाठी. ठीक आहे, डन. आणि नेहमी लक्षात ठेवा, काही दिवस चांगले राहणार, फ्यू डेज विल बी गुड, बट डेफिनेटली सर्टन डे विल बी बॅड. सो इफिशियन्सीमध्ये काही ना तर काही चेंजेस राहणार, इफिशियन्सी सेम नाही राहणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे इफिशियन्सी असो की तुमची अकाउंटेबिलिटी असो, ते मेंटेन करण्यासाठी आता 2 महिन्यासाठी ना तुम्ही एक डेली ट्रॅकिंग प्लॅन बनवू शकता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर्नलिंग करू शकता. दॅट मीन्स की एव्हरी डे किती स्लॉट्समध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट करायचा आहे, किती टॉपिक्स तुमचे कंप्लीट होणार आहे, ते तुम्ही झोपायच्या पहिले बनवून ठेवायचं. ठीक आहे, नेक्स्ट आता तुम्ही सपोज 2 तारखेचा अभ्यास करत आहे, म्हणजे 3 तारखेला अभ्यास करायचा आहे, तर 2 तारखेला नाईटला झोपायच्या आधी त्याचं प्लॅन बनवून घ्यायचं. ठीक आहे, या बुकामध्ये तुम्ही लिहत चालले या एका पेजेसमध्ये नोट डाऊन करत राहिले तर तुम्ही पण त्या गोष्टीला पकडून ॲज अ अकाउंटेबल राहू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे प्लॅनिंग करायची, डेली ट्रॅकिंग करायची, आणि हे कुठं ना कुठं तुम्हाला दाखवणार की तुमची प्रोग्रेस कशा हिशोबाने होत आहे. सो जे डेली नोट नसेल करत, ठीक आहे, तर प्लीज ॲटलिस्ट 2 महिन्यासाठी डेफिनेटली तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, हार्डली 5 ते 10 मिनिट जा. आणि लास्टली जे काही तुमच्या मनात डिस्ट्रॅक्शन आहे, की जसं स्क्रोल करून घेऊ, थोडा वेळ इन्स्टा स्क्रोल करून घेऊ, या यूट्यूब बघून घेऊ, या आता कोणाचा फ्रेंडचा बड्डे आहे, घरी बड्डे आहे, सेलिब्रेशन आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ. ठीक आहे, की आता फोकस करू यार मेन्समधले तर माझा सिलेबस नाही झाला, प्रिलिम्स होऊन काय होणार काय नाही, किंवा आर्ग्युमेंट अँड फाईट्स असे टाईपचे खूप डिस्ट्रॅक्शन राहणार. तर या डिस्ट्रॅक्शनकडे वेळ विनाकारण घालवायचं नाही, याच्याकडे बिलकुल लक्ष नाही द्यायचं. आता तुमचा मेन फोकस राहणार टू calm your mind and focus on your study, because at last एकच गोष्ट मॅटर करते की तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली
की नाही. हे सर्व जे छोटे मोठे जे सेलिब्रेशन राहील की डिस्ट्रॅक्शन राहील, डझंट मॅटर ॲट ऑल. ओके. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, I am eagerly waiting to see all of you on the other side of a prelims. That is, we should prepare mains together. ठीक आहे. I want each and every candidate, those who is following DKMPSC from a long time, या जो भी candidate नवीन जुळत आहे, I definitely want to see each one of you for the mains preparation. So please अभ्यास चांगल्याने करा, जितकं होऊ शकते तितकं. प्लॅनिंग कसं करायचं, काय करायचं मी तुम्हाला सांगितली आहे. टेस्ट सिरीज पण आणते तुमच्यासाठी, सर्व तुमच्यासाठी चांगल्याने करत आहो. फक्त आता इतकं आहे की तुम्हाला हे चांगल्याने इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि येस, सी यू सून इन द नेक्स्ट मंथ. तुमच्यासाठी काही मॅरेथॉन व्हिडिओज प्लॅन केलेले आहे, ते शेड्यूल होऊन जाणार या मंथला, आणि नेक्स्ट मंथपासून टेस्ट येणार आहे. आणि बुकलेट वगैरे जे काही करायचं आहे ते तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. अँड येस, ऑल द बेस्ट. अँड प्लीज, जर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघितला असेल तर mention the end in the comment section, as well as the end नको यावेळी मेन्शन करा की yes ma'am, I will definitely crack prelims of MPSC 2025, and see you soon on the next side of the prelims, that is for preparing mains together. All the best.